गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्किन्स. आणि आपण अल्किनच्या ऑलरेडी 3 रिएक्शन कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय 4 नंबर रिएक्शन ॲडिशन ऑफ H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. तर आज आपल्याला काय करायचं आहे? अल्किनमध्ये H2SO4ची ॲडिशन करायची आहे, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. अल्किनमध्ये आपण ॲड करतोय H2SO4. याच्यामध्ये एक जनरल रिएक्शन लिहितोय. याच्यामध्ये फर्स्ट अल्किन प्लस ह्या अल्किनमध्ये आपल्याला ॲडिशन कशाची करायची आहे? तर H2SO4ची ॲडिशन करायची आहे. हे जे H2SO4 आहे ते कसं आहे? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. जेव्हा आपण अल्किनमध्ये कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲड करतो तेव्हा जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड कोणता तयार होतो? अल्काइल हायड्रोजन सल्फेट तयार होतो. कोणता कंपाऊंड तयार होतो? अल्काइल हायड्रोजन सल्फेट. हे फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे. जर आपण अल्किनमध्ये कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर ॲड केला तर कोणता कंपाऊंड तयार होतो? अल्काइल हायड्रोजन सल्फेट हा कंपाऊंड तयार होतो. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये एक्झाम्पल्स फर्स्ट एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 दिस इज अल्किन. कोणता अल्किन आहे हा? दिस इज इथिन. अल्किन कोणता हा? इथिन. ह्या इथिनमध्ये आपण ॲडिशन कशाची करतोय? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर मी थोडंसं एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो. इथं सल्फर आहे. यस, ह्या सल्फरला काय अटॅच आहे? डबल बॉन्ड ओ. येत्या सर्वांच्या लक्षात. सल्फरला काय अटॅच आहेत? तर हे 4 ऑक्सिजन. ते कशा अटॅच आहेत? हे 2 ऑक्सिजन डबल बॉन्ड अटॅच आहेत. सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन. ओके. त्यानंतर राहिलं काय सांगा? 2 ऑक्सिजन 2 हायड्रोजन. राईट साईडला एक काय करायचा अटॅच? OH ग्रुप अटॅच करायचा आणि लेफ्ट साईडला एक OH ग्रुप अटॅच करायचा. अँड दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. थोडंसं मी तुम्हाला समजण्यासाठी हे असं केलेलं आहे. दिस इज H2SO4. समजलं सर्वांना? त्यानंतर कंपाऊंड आपल्याला कोणता मिळणार आहे? तर कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे अल्काइल हायड्रोजन सल्फेट. नीट लक्षात. दिस इज रिएजंट. हा जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये जो बॉन्ड आहे, नीट लक्षात. हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये हा जो बॉन्ड आहे, ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह? हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे का ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे? तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि त्यामुळे ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन काय करेल? स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे ह्या ओवरती चार्ज कोण देणार? निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या याच्यावरती चार्ज कोण देणार? पॉझिटिव्ह चार्ज. आता लक्ष द्या इकडं. हा जो रिएजंट झाला तो कसा झाला? अनसिमेट्रिकल. दिस इज अनसिमेट्रिकल रिएजंट. नीट लक्ष द्या. हा जो रिएजंट आहे तो रिएजंट कसा आहे? अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. ओके. आपण जो अल्किन घेतला आहे तो अल्किन कसा आहे सांगा? सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? दिस इज सिमेट्रिकल अल्किन. येते सर्वांच्या लक्षात. जर समजा अल्किन सिमेट्रिकल असेल आणि रिएजंट जर अनसिमेट्रिकल असेल तर आपण रूल इथे यूज करतो का? तर इथं आपण कोणताही रूल यूज करत नाही. मार्कोनिक रूल यूज करत नाही ना, अँटी मार्कोनिक रूल आपण इथं यूज करत नाही. मार्कोनिक रूल कधी यूज करायचा? जर आपला अल्किन आणि रिएजंट दोन्ही अनसिमेट्रिकल असतील तर आपण काय करतो? रिएजंट ॲड करतो. मग अशा ठिकाणी काय करायचं? तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज कुठे अटॅच करू शकता? म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन तुम्ही कोणत्याही कार्बन अटमला अटॅच करू शकता. कधी? जर अल्किन सिमेट्रिकल असेल तर. समजा आपण हा हायड्रोजन इथे अटॅच केला तर हा जो पूर्ण निगेटिव्ह पार्ट आहे कोणता? OH हा पूर्ण आपला निगेटिव्ह पार्ट आहे. तर हा कुठे अटॅच करावा लागेल तुम्हाला? इथे अटॅच करावा लागेल. ओके. एकदम इझी आहे. जर तुम्ही हा पॉझिटिव्ह H जर तुम्ही इथे अटॅच केला तर हा जो पूर्ण पार्ट आहे तो तुम्हाला इथे अटॅच करावा लागेल. बस एवढंच फक्त करायचं आहे जर अल्किन सिमेट्रिकल असेल तर. सांग कंपाऊंड काय तयार होईल मग? हा CH2 आणि हा H. काय तयार होईल इथे? CH3 तयार होईल. CH3 पुढे बॉन्ड कोणता राहणार? सिंगल बॉन्ड राहणार कारण ॲडिशन झाले. पुढे काय आहे मग? सिंगल बॉन्ड CH2. पुढे काय? सिंगल बॉन्ड. याला काय अटॅच होणार आहे? ह्या कार्बन अटमला अटॅच होणार हा ऑक्सिजन. नीट लक्ष इकडं. काय अटॅच होणार? हा ऑक्सिजन. ऑक्सिजनला पुढे काय अटॅच आहे सांगा? सल्फर. ऑक्सिजनला पुढे काय अटॅच आहे? सल्फर. इथे मी करतोय ऑक्सिजन पुढे काय अटॅच आहे? सल्फर. ह्या सल्फरला
किती ऑक्सिजन अटॅच आहेत, हा एक आणि हा एक, म्हणजे किती झाले, 2 झाले O2. ओके. त्यानंतर ह्या सल्फरला पुढे काय अटॅच आहे, हा OH, तो OH मी इथे लिहितो. अँड दिस इज कॉल्ड अल्काइल हायड्रोजन सल्फेट. किंवा हेच अजून कसं लिहिलं जातं, पहा हेच अजून असं लिहिलं जातं, हा CH3 ॲज इट इज, पुढे हा CH2 ॲज इट इज, पुढे पहा इथे काय अटॅच आहे, पहा हा ग्रुप काय अटॅच आहे, हायड्रोजन H, पुढे काय अटॅच आहे, हा सल्फर, आणि किती ऑक्सिजन आहे तिथे, 4. हे तुम्ही असं पण लिहू शकताय, पण बेटर हे आहे. लक्षात आलं सर्वांच्या. CH3 CH2 OSO2 OH. मला सांगा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणामध्ये आहे, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये आहे का, नाही आहे. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड नाही आहे. हा बॉन्ड कोणामध्ये, तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड येतो. नीट लक्ष इकडं ऑक्सिजन याला अटॅच होणार आहे. इथे सर्वांच्या लक्षात. पाहता याचं जे नाव आहे ते नाव काय आहे, काय तयार होतं, अल्काइल हायड्रोजन सल्फेट तयार होतं. कोणता अल्काइल ग्रुप आहे सांगा, CH3 CH2 म्हणजे कोणता अल्काइल ग्रुप झाला, इथाइल. पुढे हा H म्हणजे काय, हायड्रोजन, इथाइल हायड्रोजन, आणि SO4 आहे, त्यामुळे काय लिहितं, सल्फेट. कोणता अल्काइल हायड्रोजन सल्फेट तयार झाला, इथाइल हायड्रोजन सल्फेट तयार झालं. एकदम इझी आहे. व्हेन इथिन रिॲक्ट्स विथ H2SO4 इट गिव्स इथाइल हायड्रोजन सल्फेट. समजले सर्वांना. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पहा, एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड, CH3 CH डबल बॉन्ड CH2, दिस इज प्रोपीन. याचं नाव काय, प्रोपीन. प्लस आपण याच्यामध्ये ॲडिशन कशाची करतोय, तर H2SO4ची ॲडिशन करतोय. H2SO4चं स्ट्रक्चर काय, S डबल बॉन्ड O OH, ह्या साईडला पण आहे OH. दिस इज H2SO4. इथे सर्वांच्या लक्षात, दिस इज H2SO4. आता नीट लक्ष इकडं. आपण पाहिलं आहे आता की निगेटिव्ह चार्ज कशावरती आहे, तर ऑक्सिजन ॲटमवरती आहे, आणि याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. ओके. हा जो रिएजंट आहे तो रिएजंट कसा आहे, अनसिमेट्रिकल. दिस इज अनसिमेट्रिकल रिएजंट. हा जो आपण अल्किन घेतला आहे तो अल्किन कोणता आहे, अनसिमेट्रिकल. ओके. भरपूर एक्झाम्पल पाहिलेत आपण अनसिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल अल्किनचे. आता नीट लक्ष द्या, हा अल्किन अनसिमेट्रिकल आहे, हा रिएजंट पण अनसिमेट्रिकल आहे, दोन्ही अनसिमेट्रिकल आहेत. दोन्ही अनसिमेट्रिकल असतील तर कोणता रूल यूज करायचा, मार्कोनी-कुप्स रूल यूज करायचा. काय सांगतो मार्कोनी-कुप्स रूल, तर मार्कोनी-कुप्स रूल काय सांगतो तुम्हाला, इथे मेजर कंपाऊंड कोणता मिळेल, जर तुम्ही हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू, नीट लक्ष इकडं, दिस इज कॉल्ड निगेटिव्ह पार्ट. हा H+ सोडून राहिलेला कोणता पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट. दिस इज होल निगेटिव्ह पार्ट. दिस इज निगेटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम which carries less number of hydrogen atom. This is called Markovnikov rule. Markovnikov rule काय सांगितलं, निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन ॲटमला अटॅच करा की ज्या कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम कमी आहेत, की जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, मेजर प्रोडक्ट मिळेल. समजलं सर्वांना. मग सांग आपल्याला हा जो निगेटिव्ह पार्ट आहे OSO2 OH हा आपल्याला कुठे अटॅच करावा लागेल, ह्या कार्बन ॲटमला, कारण ह्या कार्बन ॲटमला हायड्रोजन कमी अटॅच आहेत. इथेच ॲडिशन करायचं ना आपल्याला, एकतर याला किंवा याला हायड्रोजन 1 आहे, याला हायड्रोजन 2 आहेत, मग कमी हायड्रोजन कुठे आहेत, इथे आहेत, त्यामुळे हा निगेटिव्ह पार्ट इथे अटॅच करायचा. ओके. मग सांग हा जो H+ आहे तो H+ कुठे अटॅच करायला आपला, इथे अटॅच करायला लागेल. समजलं सर्वांना. त्यानंतर पहा आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, पहा CH3 पुढे CH, इथे सिंगल बॉन्ड. नीट लक्ष इकडं, हा CH2 आणि हा H काय तयार होईल रे, CH3 तयार होईल. पुढे सिंगल बॉन्ड. सांगा ह्या सीला काय अटॅच होणार, हा पूर्ण निगेटिव्ह पार्ट. कोणता आहे निगेटिव्ह पार्ट, ओला काय अटॅच आहे, ओला अटॅच आहे सल्फरला 2 ऑक्सिजन आणि परत हा OH. अँड दिस इज कॉल्ड अल्काइल हायड्रोजन सल्फेट. काय नाव याचं, CH3 याला काय म्हणतो आपण, आयसोप्रोपाइल ग्रुप म्हणतो. याला आपण काय म्हणतो, आयसोप्रोपाइल. हा H म्हणजे हायड्रोजन, आणि SO4 आहे, त्यामुळे काय लिहायचं, सल्फेट. काय तयार झाला, आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. आपण ह्या रेशनमध्ये मार्कोनी-कुप्स रूल यूज केलेला नाही आहे, ह्या रेशनमध्ये मार्कोनी-कुप्स रूल यूज केला. रिझन काय, तर इथे अल्केन कसा होता, सिमेट्रिकल, आणि रिएजंट कसा होता, अनसिमेट्रिकल. दोन्ही अनसिमेट्रिकल असतील तर आणि तरच काहीच करायचा मार्कोनी-कुप्स रूल, अदरवाईज यूज करायचा नाही आहे. म्हणजे आपल्याला इथे काय मिळाला, हा
मेजर प्रोडक्ट कोणता आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट समजले. तर ही होती ॲडिशन ऑफ H2SO4. हे नोट करा तुम्ही. आपल्याला एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट लिहायचं आहे, नोट करा. याच्यामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट नोट लिहायचं आहे. पहा नोट काय आहे पहा. आपल्याला NCERTमध्ये एवढीच रिएक्शन दिली होती, परंतु नीट आणि JEEसाठी याच्या पुढे आपण ही रिएक्शन कंटिन्यू करतो आहे. हां नोट. हां इथिनमध्ये आपण काय केलं, H2SO4ची ॲडिशन केली. कोणता कंपाऊंड मिळाला आपल्याला, इथाइल हायड्रोजन सल्फेट हा कंपाऊंड मिळाला. त्यानंतर पहा पुढे जर आपण इथाइल हायड्रोजन सल्फेटला पुढे अजून रिएक्शन कंटिन्यू करी. इथाइल हायड्रोजन सल्फेटला जर आपण परत हीट केलं, लक्ष द्या इकडं. हां इथाइल हायड्रोजन सल्फेट मी इथे लिहितो आहे CH3CH2OSO2OH. दिस इज कॉल्ड इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथे सर्वांच्या लक्षात कोणता कंपाऊंड आहे, हा तोच कंपाऊंड आहे इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट जर आपण याला हीट केलं कशासोबत, वॉटरसोबत, H2O. याला आपण काय करतोय, हीट करतोय वॉटरसोबत. पुढंच रिएक्शन पुढं कंटिन्यू करतोय आपण. हा जो वॉटर आहे तो वॉटर आपण असं लिहू शकतो. अजून पहा वॉटर H2O आहे, HOH असं लिहू शकतो. आता नीट लक्ष करा. जर आपण ह्याच इथाइल हायड्रोजन सल्फेटला म्हणजे कोणत्याही अल्काइल हायड्रोजन सल्फेटला जर आपण परत हीट केलं वॉटरसोबत तर होतं काय, पहा हा पार्ट कोणता OSO2OH आणि वॉटरमधला H हा पार्ट कंबाईन होतो. याच्यामध्ये काय तयार झालं, या बॉक्समध्ये काय आहे, 2 हायड्रोजन आहेत, 1 सल्फर आहे आणि 4 ऑक्सिजन आहेत. 2 हायड्रोजन H2, 1 सल्फर, 4 ऑक्सिजन म्हणजे परत काय तयार झाला, हा H2SO4 तयार झाला. शिल्लक काय राहिला पण CH3 CH2 आणि पुढे OH. लक्ष इकडं काय तयार झाला, CH3 CH2OH तयार झाला. म्हणजे हा तयार झाला अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे, हा इथाइल अल्कोहोल. ह्या इथाइल अल्कोहोलचं IUPAC नेम आपल्याला काय लिहिता येईल, दिस इज कॉल्ड इथेनॉल. दिस इज IUPAC नेम. आलं सर्वांच्या लक्षात, समजलं सर्वांना आहे. आता पहा ही रिएक्शन मी रफ करतोय किंवा ठीक आहे राहू द्या, इथे लिहितो मी. पहा क्वेश्चन तुम्हाला असे विचारतात, CH2 डबल बॉन्ड CH2. पहा फर्स्ट काय देतात ॲरोवरती, H2SO4 देतात, H2SO4 X आणि नंतर परत पुढे काय देतात, वॉटर. परत पुढे देतात वॉटर आणि सोबत देतात हीट Y. द प्रोडक्ट Y इज. X आणि Y कोणते आहेत, कधी कधी तुम्हाला X विचारतील, कधी कधी तुम्हाला Y विचारतील आणि थेअरीमध्ये पण हा क्वेश्चन 2 मार्काला विचारू शकतात. पहा CH2 डबल बॉन्ड CH2 H2SO4 गिव्स X ऑन हिटिंग विथ वॉटर गिव्स Y. मग मला X काय असेल आणि Y काय असेल. तर आपला पहा इथिनमध्ये जर आपण फर्स्ट H2SO4ची जर ॲडिशन केली तर आपल्याला X मिळेल. X कोणता आहे सांगा, इथाइल हायड्रोजन सल्फेट. आणि नंतर याला हीट केला आपण वॉटरसोबत तर काय मिळेल Y. मग Y कोणता असेल सांगा, इथेनॉल. समजलं सर्वांना, नोट करा. 5 नंबर रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ वॉटरला काय म्हणतो आपण, हायड्रेशन असं म्हणतो. ॲडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अल्किनचं हायड्रेशन करायचं आहे. याचा अर्थ आपल्याला अल्किनमध्ये वॉटरची ॲडिशन करायची आहे. अल्किन आपण जनरली कसं लिहितो, अल्किन C डबल बॉन्ड C. दिस इज कॉल्ड अल्किन. दिस इज कॉल्ड अल्किन. ह्या अल्किनमध्ये आपण काय करतो आहे, वॉटरची ॲडिशन करतो आहे प्लस H2O. मला सांग H2O आपण कसं लिहितो, HOH असं लिहितो आपण. दिस इज वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड आपल्याला याच्यामध्ये काय यूज करायचं आहे, ॲसिड यूज करायचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कोणत्या ॲसिड यूज करायचं आहे, प्रोटोनिक ॲसिड यूज करायचं आहे. आपल्याला माहिती आहे ह्या वॉटरमध्ये काय आहे, तर ह्या वॉटरमध्ये आहे H+ आणि OH-. H+ आणि OH-. जर समजा आपण हा H+ ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला आणि हा OH- जर आपण ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर काय तयार होईल, हा H ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल, C ह्या Cला काय अटॅच होईल, H. ओके. C आणि Cमध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील. सिंगल बॉन्ड. ह्या Cला काय अटॅच होईल, OH अटॅच होईल. ह्या Cला OH ग्रुप अटॅच होईल. ह्या राहिलेला 2 व्हॅलन्सीज. ओके. हा जो कंपाऊंड तयार झाला आहे, हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे, अल्कोहोल. दिस इज कॉल्ड अल्कोहोल. एकदम इझी रिएक्शन आहे.
अल्किन रिएक्ट्स विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड टू गिव्स अल्कोहोल. एकदम इझी आहे पहा. जर आपण अल्किनची रिएक्शन वॉटरसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड तर कोणता कंपाऊंड तयार होतो? दिस इज अल्कोहोल. कार्बन टर्मला काय अटॅच आहे? OH ग्रुप अटॅच आहे. कार्बन टर्मला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? अल्कोहोल असं म्हणतो. समजलं सर्वांना? म्हणजे जर आपण अल्किनमध्ये वॉटरची ॲडिशन केली तर कोणता कंपाऊंड तयार होतो? अल्कोहोल तयार होतो. आता वॉटरची जी ॲडिशन करायची आपल्याला ती कशामध्ये करायची आहे? इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. इथे ॲसिड आपण यूज केलं आहे आणि म्हणून हे रिएक्शनला अजून काय म्हणतात? also called acid catalyzed hydration. also called acid catalyzed hydration. acid catalyzed hydration. आपण काय केलं? ॲसिड यूज करून हायड्रेशन केलं आहे म्हणून ह्या रिएक्शनला अजून काय म्हणतात? ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन असे म्हणतात. त्यानंतर हा ॲसिड कोणता आहे? दिस इज ॲसिड. ॲसिड याच्यामध्ये कोणकोणता आहे? याच्यामध्ये ॲसिड आपण यूज करू शकतो. आपण याच्यामध्ये ॲसिड यूज करू शकतो H2SO4. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. येते सरांच्या लक्षात? दिस इज सल्फ्युरिक ॲसिड. आपण इथे ॲसिड कोणतं यूज करू शकतो? H2SO4 यूज करू शकतो. त्यानंतर आपण इथे H3PO4 पण आपण यूज करू शकतो. H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड. दिस इज फॉस्फोरिक ॲसिड. येते सरांच्या लक्षात? आपण काय करतोय? ॲसिड यूज करतोय. ॲसिड कोणता आहे? तर H2SO4 H3PO4 आणि हे जे दोन्हीही कोणते आहेत? हे दोन्हीही कोणते आहेत? प्रोटोनिक ॲसिड आहेत. प्रोटोनिक ॲसिड. नीट लक्ष द्या. हा जो ॲसिड आहे तो ॲसिड कोणता आहे? प्रोटोनिक ॲसिड. प्रोटोनिक ॲसिड. प्रोटोनिक ॲसिड म्हणजे कोण? प्रोटोनिक ॲसिड कोणाला म्हणतात? जो आपल्याला प्रोटॉन देतो. प्रोटॉन म्हणजे सांगा कोण? प्रोटॉन म्हणजे H+. जो आपल्याला H+ देतो, जो ॲसिड आपल्याला H+ देतो अशा ॲसिडला काय म्हणतात? प्रोटोनिक ॲसिड म्हणतात. H2SO4 आपल्याला काय देतो? H+ देतो म्हणजे प्रोटॉन देतो म्हणून हा काय झाला? प्रोटोनिक ॲसिड. H3PO4 आपल्याला काय देतो? प्रोटॉन देतो त्यामुळे हा सुद्धा काय झाला? प्रोटोनिक ॲसिड. समजलं सर्वांना? तर हे नोट करा. आपण एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा हे. एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल इथिन. इथिनचं स्ट्रक्चर काय? CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज कॉल्ड इथिन. ह्या इथिनमध्ये आपण काय करतोय? वॉटरची ॲडिशन करतोय. वॉटर आपण कसं लिहितो? HOH. H+ आहे आणि OH- आहे. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. कोणता ॲसिड? फॉर एक्झाम्पल H2SO4. आपण इथे H3PO4 पण आपण यूज करू शकतो. हा जो अल्किन आहे तो अल्किन कोणता आहे सांगा? दिस इज सिमेट्रिकल अल्किन. दिस इज सिमेट्रिकल अल्किन. आणि हा जो आपला वॉटर आहे तो वॉटर कसा आहे? अनसिमेट्रिकल रिएजंट. दिस इज अनसिमेट्रिकल रिएजंट. याच्यामध्ये आपल्याला रूल यूज करता येईल का? मार्कोनिकस रूल तर यूज करता येणार नाही आहे कारण अल्किन कसा आहे? सिमेट्रिकल आहे. जर दोन्हीही अनसिमेट्रिकल असतील म्हणजे अल्किन पण अनसिमेट्रिकल असेल आणि रिएजंट पण अनसिमेट्रिकल असेल तर आणि तरच आपण काय यूज करू शकतो? मार्कोनिकस रूल आपण यूज करू शकतो. इथे यूज करायचा नाही आहे. मग आपण हा H+ कोणत्याही कार्बन टर्मला अटॅच करू शकतो आणि हा OH आपण कोणत्याही कार्बन टर्मला अटॅच करू शकतो. जर समजा आपण हा H+ ह्या कार्बन टर्मला अटॅच केला तर हा जो OH- आहे तो आपल्याला ह्या कार्बन टर्मला अटॅच करावा लागेल. मग सांग आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3. इथे काय तयार होणार? CH3 बॉन्ड कोण तयार होणार? सिंगल बॉन्ड CH2. नीट लक्ष द्या. हा H+ इथे अटॅच झाल्यामुळं काय तयार होईल? CH3 बॉन्ड कोण तयार होईल? सिंगल बॉन्ड. हा CH2 आणि ह्या CH2ला काय अटॅच होणार? हा OH अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड अल्कोहोल. CH3 CH2 म्हणजे इथाईल पुढे OH आहे. इथाईल अल्कोहोल. इथाईल अल्कोहोलचं IUPAC नेम काय सांगा? इथाईल अल्कोहोलचं IUPAC नेम आहे इथेनॉल. समजलं सर्वांना? एकदम इझी आहे. इथिन रिएक्ट्स विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 टू गिव्स इथेनॉल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड CH3CH डबल बॉन्ड CH2. This is called propene. This is called propene. Reacts with water HOH. H+ आहे OH- आहे in presence of acid H2SO4. आता नीट लक्ष द्या. हा जो आपण अल्किन घेतलेला आहे कोणता? प्रोपीन. तो कसा आहे? दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन. दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन. हा जो रिएजंट आहे तो रिएजंट कसा आहे सांगा? दिस इज अनसिमेट्रिकल रिएजंट. दोन्हीही अनसिमेट्रिकल आहेत आणि दोन्हीही अनसिमेट्रिकल असतील
तर आपण कोणता रूल यूज करतो? मार्कोनी-कुप्स रूल आपण यूज करतो. एम रूल आपण यूज करतो, मार्कोनी-कुप्स रूल. मार्कोनी-कुप्स रूल काय सांगतो आपल्याला? नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट मीन्स OH मायनस. नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन एटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम, की जेणेकरून तुम्हाला काय मिळेल? मेजर प्रोडक्ट. जर मार्कोनीसनं काय सांगितलं? जर तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळवायचा असेल तर काय करायचं? हा जो रिएजंट आहे, ह्या रिएजंटमधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा ठिकाणी अटॅच करा, अशा कार्बन एटमला अटॅच करा की ज्या कार्बन एटमला हायड्रोजन कमी अटॅच आहेत, म्हणजे तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळेल. म्हणजे OH मायनस आपल्याला ह्या सीला अटॅच करावं लागेल. जर आपण OH ह्या कार्बन एटमला अटॅच केला तर हा जो H प्लस आहे तो H प्लस आपल्याला ह्या कार्बन एटमला अटॅच करावं लागेल. ओके, जसं आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? कंपाऊंड मिळेल CH3CH. ह्या CHला ह्या सीला काय अटॅच होणार? OH. बॉन्ड कोणता राहील? सिंगल बॉन्ड. पुढे इथे काय तयार होईल? CH3. हा CH2 आणि हा H काय तयार होईल? CH3 तयार होईल. आणि दिस इज अल्कोहोल. इथं कॉमन नेम आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल याचा IPS नेम पहा 1 2 3 1 2 3. कोणत्याही डायरेक्शनमध्ये आपण नंबरिंग करू शकतो. प्रोप 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड एनी ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी OL येण्यापूर्वी OHची पोझिशन 2. हा आपल्याला मिळेल मेजर अल्कोहोल. कोणता? प्रोपॅन टू OL. समजलं सर्वांना? पहा, अल्किन एकतर सिमेट्रिकल असतात किंवा अनसिमेट्रिकल असतात. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण आत्ता इथे लिहितोय. पहा, इम्पॉर्टंट नोट. नोट. तर ह्या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आत्ता आपल्याला पाहायचं नाही आहे. हे मेकॅनिझम आपण कुठे पाहणार आहेत? इन डिटेल 12th. आपण हे 12thमध्ये पाहणार आहेत. नीट लक्ष द्या. ह्या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आपण इन डिटेल कुठे पाहणार आहेत? 12thमध्ये पाहणार आहेत. 11thमध्ये नाही आहे. पण इथं एक पॉईंट लक्ष ठेवायचा आहे. कोणता पॉईंट लक्ष ठेवायचा आहे? पहा, हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपल्याला लक्ष ठेवायचा आहे की जर तुम्ही याचं मेकॅनिझम पाहिलं, मेकॅनिझम आपण इन डिटेल 12वीमध्ये पाहणारच आहेत. पण एक पॉईंट फक्त लक्ष ठेवायचा आहे, याच्यामध्ये काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन इज फॉर्म. ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन इज फॉर्म. मग मला सांगा, कार्बोकॅटायन जर तयार झाला तर पुढचं सेंटेन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणते सेंटेन्स? कार्बोकॅटायन इज फॉर्म सो rearrangement of carbocation or ring expansion takes place. मी तुम्हाला पाठ्यमाग पण सांगितलं होतं, ज्या रेशमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो त्या रेशमध्ये आपली डोकेदुखी वाढलेली असणार. कारण तिथे आपल्याला काय करायचं असतं? कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट करायचं असतं किंवा कधी कधी आपल्याला रिंग एक्सपान्शन पण करावं लागतं. समजलं सर्वांना? हे नोट करा. हे आपण याच्यावरती एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आपल्याला काय दिलं आहे? द मेजर प्रोडक्ट ऑफ दी फॉलोविंग रिएक्शन इज. नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये अशा टाईपचे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. द मेजर प्रोडक्ट ऑफ दी फॉलोविंग रिएक्शन इज. हे आपल्याला रिएक्शन दिलं आहे आणि याचा आपल्याला काय विचारलं आहे? मेजर प्रोडक्ट विचारलं आहे. आणि खाली आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. अल्किन. दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन. ॲरोवरती काय लिहिलं आहे? वॉटर लिहिलं आहे. आणि पुढे काय लिहिलं आहे? H+. तर हे H+चा मिनिंग काय असतो? H+चा मिनिंग आहे ॲसिड, इन प्रेस ऑफ ॲसिड. म्हणजे ओव्हरऑल ही रिएक्शन कोणती आहे? हायड्रेशन ऑफ अल्किन इन प्रेस ऑफ ॲसिड. दिस इज कॉल्ड ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन. ओके, मग पहा ह्या रिएक्शनचा प्रोडक्ट कोणता असेल? ॲन्सर आपण पाहायचं. अल्किन आपल्याला कोणतं दिलेलं आहे? तर अल्किन आपल्याला दिलेलं आहे CH3CH. ह्या सीला अटॅच आहे CH3. पुढे CH डबल बॉन्ड CH2. वॉटरचे ॲडिशन आपल्याला करायचे आहे. आता नीट लक्ष द्या. वॉटरमध्ये काय असतं सांगा? HOH, H+OH-. हा अनसिमेट्रिकल अल्किन दिसतोय. काही जण काय करतात? इथे लगेच मार्कोनी-कुप्स रूल अप्लाय करतात. मार्कोनी-कुप्स रूल जर तुम्ही अप्लाय केला तर OH तुमचा इथे अटॅच होणार आणि H+ तुमचा इथे अटॅच होणार. ओके, कंपाऊंड आपल्याला कोणता मिळणार? CH3 सिंगल बॉन्ड CH. इथे काय अटॅच होणार? इथे अटॅच होणार OH. पुढे हा CH2 आणि हा H काय तयार होणार? सिंगल बॉन्ड CH3.
ओके. असा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय, असा ऑप्शन तुम्हाला हा दिसतोय ए. आणि काही स्टुडंट्स काय करतात, एला टिक करतात, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. पण ॲक्च्युली हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. इथे मार्कोनिकुस रूल फेल गेलेला आहे. आलं लक्षात सर्वांच्या. तर मी तुम्हाला पाठ्यामागं सांगितलं होतं, एक पॉईंट लिहिलं होतं आपण, कार्बोकॅटायन इज फॉर्म. ह्या रेशमध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. आणि कार्बोकॅटायन जर तयार झाला तर तिथे काय होऊ शकतं, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन, किंवा तिथे काय होऊ शकतं, रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. मेकॅनिझम थ्रू आपल्याला जायचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण काय तयार करूया, ह्या अल्केनचा कार्बोकॅटायन तयार करूया. कार्बोकॅटायन कसा तयार करायचा हे आपण पाठ्यामागं पाहिलेलं आहे. कसं तयार करणार सांगा. कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड रिमूव्ह करा, कार्बोकॅटायन तयार होईल. म्हणजे काय तयार होईल पाहिजे, CH3 पुढे CH सिंगल बॉन्ड CH2. याची व्हॅलन्सी 3 झाली, एक बॉन्ड रिमूव्ह केल्यामुळे, त्यामुळे याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. याची व्हॅलन्सी 3 झाली, त्यामुळे याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. याच्यामध्ये हा कार्बोकॅटायन कोणता आहे, दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन अँड दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन. मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोणता असतो, 2 डिग्री कार्बोकॅटायन. त्यामुळे त्याला आपण ठेवूया आणि याला आपण घालून टाकूया. मग याला घालवण्यासाठी काय करायचं, एकदा H काढायचा आणि तिथं अटॅच करायचा. हा H घ्या आणि तिथे अटॅच करून टाका. म्हणजे काय तयार झालं सांगा, CH3. हा मिळाला आपल्याला फर्स्ट स्टेबल कार्बोकॅटायन. कोणता, 2 डिग्री कार्बोकॅटायन. म्हणजे ह्या अल्किनपासून जो आपल्याला फर्स्ट कार्बोकॅटायन मिळेल तो कोणता असेल, हा असेल. लक्षात, 2 डिग्री कार्बोकॅटायन. ओके, समजले सर्वांना. आता त्यानंतर याच्यामध्ये कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होऊ शकतं का, येस होऊ शकतं. कारण ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनटमच्या शेजारी हा जो कार्बोनेटम आहे तो कार्बनटम कोणता आहे, 3 डिग्री कार्बोनेटम आहे. आणि त्यामुळे ते कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होऊ शकतं. काय होणार सांगा. ह्या कार्बोनेटमला काय अटॅच आहे, ह्या कार्बोनेटमला मिथाइल ग्रुप आणि हायड्रोजन अटॅच आहे. आपल्याला माहीत आहे मिथाइल आणि हायड्रोजनमध्ये मायग्रेटरी ॲप्टिट्यूड कोणाचा जास्त आहे, तर हायड्रोजनचा जास्त आहे. आणि त्यामुळे मिथाइलच्या ऐवजी कोण शिफ्ट होईल, फर्स्ट हायड्रोजन शिफ्ट होईल. त्यामुळे हायड्रोजन काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो कुठे शिफ्ट होईल, इथे शिफ्ट होईल. मायग्रेटरी ॲप्टिट्यूड जर समजा इथं मिथाइल ग्रुप पण आहे, बेन्झिन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे, तर अशा वेळेस मायग्रेटरी ॲप्टिट्यूड तुम्हाला माहीत पाहिजे, लिहून दिलं आपण हे. H- फर्स्ट शिफ्ट होईल, त्यानंतर PH- म्हणजे ही बेन्झिन शिफ्ट होते आणि त्यानंतर शेवटी कोण शिफ्ट होतो, हा मिथाइल शिफ्ट होतो. आता सांग इथे मिथाइल आणि Hमध्ये फर्स्ट कोण शिफ्ट होईल, H- शिफ्ट होईल. मग सांग हा H काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इकडे शिफ्ट होईल. यालाच आपण काय म्हणतो, 1-2 हायड्राइड शिफ्ट म्हणतो. बऱ्याच वेळेस आपण हे पाहिले, दिस इज कॉल्ड 1-2 हायड्राइड शिफ्ट. असा 1-2 हायड्राइड शिफ्ट झाल्यामुळे काय तयार होईल, हा H इथे अटॅच होईल आणि आपल्याला नेक्स्ट कार्बोकॅटायन कोणता मिळेल, CH3 इथे काय तयार होईल, आता CH2 पुढे CH3. हा H इथे अटॅच झाला म्हणजे काय तयार झालं, CH2. याची व्हॅलन्सी किती राहिली, 3 राहिली ना. त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि आता हा जो कार्बोकॅटायन मिळाला आपल्याला तो कोणता आहे सांगा, पटकन सांगा. दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन. आता हा काय झाला, मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार झाला. आता या मोर स्टेबल कार्बोकॅटायनला फक्त काय करा, तुम्ही OH ग्रुप अटॅच करा. आपण मेकॅनिझम डिटेलमध्ये कुठे पाहणार आहेत, आपण मेकॅनिझम कुठे पाहणार आहेत, 12वीमध्ये. ओके, CH2 CH3. आता हा मोर स्टेबल कार्बोकॅटायन आहे, त्याला फक्त आपला हा OH- अटॅच करा. अँड दिस इज मेजर प्रोडक्ट. हा जो आपल्याला प्रोडक्ट मिळाला आहे तो प्रोडक्ट कसा आहे, मेजर. म्हणजे सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे, CH3 CH2 CH3 आणि ह्या Cला अटॅच आहे OH. असा ऑप्शन कुठे दिसतो तुम्हाला, D-मध्ये. त्यामुळे करेक्ट ऑप्शन कोणता आहे, D. लक्षात, दिस इज मेजर. बाकीचे सर्व काय हा तर तयार होऊ शकत नाही, कारण इथे काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ओके, हा मायनर मिळेल, हा सुद्धा आपल्याला काय मिळेल, मायनर मिळेल. ओके, हा आपल्याला काय मिळेल, मेजर. आपल्याला काय विचारलं होता, मेजर प्रोडक्ट. नोट करा हे. आज आपण 2 रिएक्शन कंप्लीट केलेत. याच्यामध्ये आज आपण पाहिलेली फर्स्ट रिएक्शन होती ॲडिशन ऑफ H2SO4 आणि सेकंड होती ॲडिशन ऑफ H2O, ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड ॲडिशन ऑफ वॉटर. तुम्हाला याच्यावरती होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.